आता कसं असतं, एक साथचं कुळ असलं ना, त्या लेडीजला खूप कष्ट करावे लागतात. तो पुरुष त्या घरातला काम करणारा नसतो. म्हणजे याच्यात 2-3 प्रकार आहेत. 8-8चं कुळ झालं, 7-7चं कुळ झालं, 1-4चं कुळ झालं, 4-4चं कुळ झालं. याच्यामध्ये काय होतं, मोस्टली ना या घरामध्ये लेडीज शोषक असतात. लेडीज कमवून आणून ह्या कुटुंबाला घालत असतात. म्हणजे काय जे काही उदरनिर्वाह जो असतो त्या कुटुंबाचा, तो लेडीजवर डिपेंड झालेला असतो. कारण ते पुरुष काय झालं असतं, थोडंसं त्यांचं मागे पडलेले असतात. कारण त्यांच्याकडून तेवढं सगळं कार्य घडत नाही, त्यांना कुठल्या कामात यश भेटत नाही किंवा मेहनती नसतात, व्यसनाच्या अधीन जातात, कुणाच्या अफेअर्स मध्ये पडणं, चुकीच्या सट्टा, दारू ह्या सगळ्या गोष्टींच्या अधीन झालेले असतात. किंवा अचानक यांना काहीतरी आजार पण उद्भवतो. बरं, ह्या गोष्टींमध्ये कुळाचा आजार पण होतो. मग याच्यामध्ये काय होतं की सगळं तो भार त्या लेडीजवर पडतो. मग अशा वेळेस लोकांनी काय केलं पाहिजे, आपला कुळदैवत शोधून आहे ना, कुळाचं आहे ना, दर 6 महिन्याने कुळाचार केले पाहिजेत. मग त्याच्यात तुमचे काही कुळाचे धर्म असतील, जिथे तुमचं कुलदैवत असेल, जेजुरीसारखं ठिकाण असेल किंवा कुलदैवत आपल्याकडे तुळजाभवानी अशा ठिकाणी जाऊनच आलं पाहिजे 6-6 महिन्याला. आणि याच्यावर सगळ्यात बेस्ट एक असतं की तुम्ही कुळपूजा केली पाहिजे. एक कुळपूजा जशी पितृपूजा आहे तशी एक कुळपूजा असते. आणि ती कुळपूजा अशी असते, तुमच्या घरात केली जाते. ती तुमच्या प्रॉपर्टीज असतात त्याच्यात असतात, तर तुम्ही ती केली पाहिजे. त्याने पण तुम्हाला ना काय, आता हल्ली काय झालंय, तेवढं कर्म करायला कोणाला टाइम नाही सर. बरोबर आहे. काही लोक करतात, काही लोकांना टाइम. तर ती कुळपूजा केली तरी तुमचे हे प्रॉब्लेम्स 99% कमी होतात. कमी होऊन जातात. कमी होतात. म्हणजे आज प्रमाण आहेत आमच्याकडे. कितीतरी लोक आपल्याकडे कमेंट करून सांगणार आहेत, फरक पडलाय ते लोक आपल्याला सांगणार आहेत की मॅडमचं असं असं हे झालं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.